नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा सुरू केलेला आहे आणि या चॅप्टर मध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरला कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे आणि त्या मोलर कंडक्टिव्हिटीवर प्रॉब्लेम्स देखील सॉल्व्ह केलेले आहेत. आता या चॅप्टरचा आपला पुढचा पॉइंट आहे व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. काय व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. वेरिएशन ऑफ कंडक्टिविटी क्या विथ कॉन्सन्ट्रेशन. वेरिएशन ऑफ कंडक्टिविटी विथ कॉन्सन्ट्रेशन. आता हे कंडक्टिव्हिटी म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन मी तुम्हाला एकदा सांगतो. तर कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ आयन्स कंटेनिंग युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कोणतेही सोल्युशन हे एक व्हॉल्यूम असेल म्हणजेच काय, सपोज 1 सेंटीमीटर क्यूब आहे आणि त्या 1 सेंटीमीटर क्यूब एवढ्या सोल्युशन मध्ये जे आयन्स प्रेझेंट असतील त्या आयन्सचा असलेला कंडक्टन्स म्हणजेच काय, कंडक्टिव्हिटी. बरोबर की नाही. आपण इथं पहिला पॉइंट काय सांगायचा तर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, बरोबर की नाही. तर कंडक्टिव्हिटी इज the conductance of ions containing unit volume म्हणजेच काय, 1 सेंटीमीटर क्यूब. युनिट व्हॉल्यूम आपण कन्सिडर करतो, एक व्हॉल्यूम कंटेनिंग युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कोणतेही सोल्युशन हे त्याचं व्हॉल्यूम हे युनिट असेल म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब, बरोबर की नाही. तर त्या सोल्युशन मध्ये ज्या आयन्स प्रेझेंट असणार आहेत तर त्या आयन्सचा असलेला कंडक्टन्स म्हणजेच काय, कंडक्टिव्हिटी. आता सेकंड पॉइंट काय सांगायचा मग तर या कंडक्टिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेशनचा काय इफेक्ट होतो ते आपल्याला पाहिजे, बरोबर की नाही. आता कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूम ऑफ डायल्युशन दोघांचं रिलेशन कसं आहे तर एकमेकाच्या इनव्हर्स आहे, बरोबर की नाही. म्हणजे V इज इक्वल टू काय असतं, कसं लिहितो आपण 1/c. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डायल्युशन वाढवलं, बरोबर. म्हणजे थोडक्यात सोल्युशनला आपण डायल्यूट करत गेलो. डायल्यूट करणं म्हणजे काय, त्या सोल्युशन मध्ये वॉटर ऍड करत जायचे, बरोबर. मग वॉटर ऍड करत गेलो तर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर की नाही. मग आपण काय म्हणायचं तर ऑन डायल्यूशन म्हणजे सोल्युशनला आपण डायल्यूट करतोय त्याच्यामध्ये पाणी ऍड करतोय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर की नाही. ब्रॅकेट मध्ये काय म्हणायचं तर ऑन डायल्यूशन म्हणजे काय तर डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट हॅपन ऑन डायल्यूशन काय होते तर नंबर ऑफ आयन्स number of ions per unit volume of solution is decreases and hence conductivity is decreases, बरोबर की. म्हणून कंडक्टिव्हिटी काय होते तर डिक्रीज होते. आता आपण हे थोडं समजून घेणार आहोत, बरोबर. मी काय केलं, सपोज इथे एक बीकर आहे आणि या बीकर मध्ये इथं एक सोल्युशन घेतलंय. त्याचं व्हॉल्यूम किती आहे, मी असं म्हटलं 1 ml आहे. 1 ml म्हणजेच किती तर 1 सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब आणि ml सेमच आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये मी असं म्हटलं का एक इलेक्ट्रोलाइट आहे, फॉर एक्झाम्पल Na+ आयन आणि Cl- आयन आहे. असे आता मी म्हटलं 1 ml सोल्युशन मध्ये सपोज 2 आयन आहेत, आपण असं कन्सिडर करूया फक्त, बरोबर. आता सोल्युशनला आपण डायल्यूट केलं म्हणजे काय केलं, त्याच्यात पाणी टाकलं. किती पाणी टाकलं, सपोज आपण अजून 1 ml त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं, बरोबर की नाही. किती 1 ml, बरोबर. आता मला सांगा अगोदर 1 ml सोल्युशन मध्ये 2 आयन होते. आता या 2 ml सोल्युशन मध्ये किती आयन्स आले, 2 आयन, बरोबर की नाही. 2 ml सोल्युशन मध्ये किती आयन्स आले, 2 आयन, बरोबर. म्हणजे 2 ml सोल्युशन मध्ये 2 आयन, मग 1 ml सोल्युशन मध्ये किती आयन, 1 आयन, बरोबर की नाही. म्हणजे व्हॉल्यूम वाढवलं मग पण
सोल्युशन मध्ये असलेले नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम, एक एकक व्हॉल्यूम मध्ये आयन्सची संख्या काय झाली, कमी झाली. बरोबर काय? समजा हा आयन इथे आला, बरोबर. मग 1 ml सोल्युशन मध्ये आयन्सची संख्या काय होते, कमी होते. युनिट व्हॉल्यूम एवढा सोल्युशन मध्ये आयन्सची संख्या काय झाली, कमी झाली. बरोबर. पहा मी तर असं म्हटलंय ऑन डायल्युशन व्हॉट हॅपन, नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काय झाले, डिक्रीज झाले. एक एकक व्हॉल्यूम एवढा सोल्युशन मध्ये आयन्सची संख्या कमी होते आणि म्हणून कंडक्टिव्हिटी काय होते, कमी होते. का तर कंडक्टिव्हिटी काय आहे, कंडक्टन्स ऑफ आयन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. एक युनिट व्हॉल्यूम एवढा सोल्युशन मध्ये डायल्युशन मुळे आयन्सची संख्या कमी होते आणि म्हणून कंडक्टिव्हिटी कमी होते. बरोबर. पहा आता पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा याच्यामध्ये, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. मग इथे आपण पुढचा पॉइंट काय म्हणायचा, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आहे तो, लॅम्बडा विथ कॉन्सन्ट्रेशन. बरोबर की नाही, व्हेरिएशन ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. आता मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय नेमकं, हे मोलर कंडक्टिव्हिटी तर त्याची डेफिनेशन आपण अगोदर सुरुवातीला पाहू. तर हे मोलर कंडक्टिव्हिटी काय आहे, तर मोलर कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट इन गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कोणत्याही सोल्युशन मध्ये जेव्हा 1 मोल एवढं इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असतं आणि त्या 1 मोल इलेक्ट्रोलाइटच्या आयन्सचा जो काही कंडक्टन्स असतो त्याला काय म्हणायचं, मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणजे आपण इथं असं म्हणणार, मोलर कंडक्टिव्हिटी इज, मोलर conductivity is the conductance of, molar conductivity is the conductance of 1 mole of electrolyte, 1 mole of electrolyte in given volume of solution. बरोबर की नाही, कोणत्याही आपल्याला सोल्युशनचं जे दिलेलं व्हॉल्यूम असेल त्याच्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइटचा असलेला कंडक्टन्स म्हणजेच काय, मोलर कंडक्टिव्हिटी. बरोबर की नाही. पहा आता मोलर कंडक्टिव्हिटीचा आपण काल फॉर्म्युला पाहिलेला आहे. काय फॉर्म्युला, तर मोलर कंडक्टिव्हिटी इज, मोलर कंडक्टिव्हिटी इज काय, लॅम्बडा इज इक्वल टू कॅपा इंटू व्ही. बरोबर की नाही, लॅम्बडा इज इक्वल टू कॅपा इंटू व्ही. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा आणि सोल्युशनचं व्हॉल्यूम दोघे एकमेकांच्या समप्रमाणात आहे, डायरेक्ट रिलेशन मध्ये आहेत. बरोबर की नाही. पहा म्हणजे काय, व्हॉल्यूम वाढवलं म्हणजे काय केलं, सोल्युशनला डायल्यूट केलं, तर मोलर कंडक्टिव्हिटी पण काय होणार, वाढणार. बरोबर की नाही. पहा म्हणजेच काय, तर मोलर कंडक्टिव्हिटी इज इन्क्रीजेस विथ डायल्यूशन. बरोबर. मी आपण काय म्हणायचं, तर मोलर कंडक्टिव्हिटी किंवा ऑन डायल्यूशन दी मोलर कंडक्टिव्हिटी ऑन डायल्यूशन. डायल्यूशन म्हणजेच काय, तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करायचं. पहा ऑन डायल्यूशन दी मोलर कंडक्टिव्हिटी is increases. On dilution the molar conductivity is increases. का increase होते, because त्याचं reason आता आपण पाहणार आहोत, why molar conductivity is increases. on dilution the molar conductivity is increases because काय reason आहे. आता सपोज दॅट मी काय केलं, काही एक बीकर घेतला आणि याच्यामध्ये मी असं म्हटलं तर काही ठराविक व्हॉल्यूम आहे, मी म्हटलं तर ते आहे सपोज 100 ml एवढं व्हॉल्यूम आहे आणि याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रोलाइट आहे. बरोबर. आता इलेक्ट्रोलाइट कोणतं आहे, सपोज मी असं म्हटलं काही पुन्हा Na+ आणि Cl- आयन्स आहे. बरोबर. एकमेकाच्या कशा आहेत, ते अगदी जवळ आहे, एकमेकाच्या क्लोज आहे. म्हणजे या दोघांमध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असेल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर प्रेझेंट असेल तर हे आयन्स लवकर मूव्ह होतील का, नाही होणार, म्हणजे त्याची मोबिलिटी कमी असणार आहे. बरोबर काय. पण आपण काय केलं, ऑन डायल्यूशन म्हटले, आता याला पाणी ऍड केलं आपण. काय केलं, मी पाणी ऍड केलं, वॉटर ऍड केलं. आणि
पुन्हा किती वॉटर ऍड केलं, सपोज 100 ml, बरोबर की नाही. फक्त पाणी ऍड केलं, इलेक्ट्रोलाइट ऍड केलं का नाही. आता हा सपोज Cl मायनस आयन आहे, आपण म्हटलं का तो असा इकडे आला, बरोबर. या आयन्स एकमेकापासून दूर गेले, दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झालं, कमी झालं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं म्हणजे आता हे आयन कसं होणार आहे, फास्ट मूव्ह होणार आहे, म्हणजे त्याची मोबिलिटी वाढलेली आहे, त्याचा स्पीड वाढलेला आहे, बरोबर की नाही. म्हणजेच काय, ऑन डायल्युशन व्हॉट हॅपन, मोलर कंडक्टिव्हिटी इज इन्क्रीजेस. व्हाय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द आयन इज डिक्रीजेस. फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होतं का, आयन दूर गेले, बरोबर. बिकॉज दी काय म्हणायचं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन between the ions is decreases. Force of attraction between the ions is decreases. Force of attraction between the ions are decreases. का डिक्रीज होतात, तर त्याची मोबिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं, and its मोबिलिटी म्हणजे काय, थोडक्यात आयनची हालचाल, मुवमेंट, स्पीड, मोबिलिटी ऑफ आयन, मोबिलिटी ऑफ आयन्स इन्क्रीजेस. आणि एकदा मोबिलिटी वाढली का काय होणार आहे, मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ऑन डायल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी इज इन्क्रीजेस. काय इन्क्रीज होते, तर डायल्यूट केल्यामुळं आयन्स एकमेकापासून दूर जातात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो म्हणजे मोबिलिटी वाढते, आयनचा स्पीड वाढतो आणि म्हणून मोलर कंडक्टिव्हिटी वाढते, बरोबर की नाही. आता आपण याच्यामध्ये नंबर 3 म्हणणार आहोत, पुढचा पॉइंट. 2 नंतर काय म्हणायचं, नंबर 3, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी एक्सप्लेन करायची आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय हे अगोदर आपण थोडक्यात समजून घेऊ. जे इलेक्ट्रोलाइट कंप्लीट आयोनाइज होतं, 100% आयोनाइज होतं, कंप्लीट डिसोसिएशन होतं, अशा इलेक्ट्रोलाइटला काय म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, बरोबर. याच्यापूर्वी आपण ते एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण जेव्हा मोलर कंडक्टिव्हिटी, बरोबर की नाही, मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन C यांचा ग्राफ प्लॉट करतो, तर तो ग्राफ आपल्याला कसा मिळेल, दी ग्राफ ऑफ, काय म्हणायचं, दी ग्राफ ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, ते काय घ्यायचं, स्क्वेअर रूट C मध्ये घ्यायचं, बरोबर की नाही. इज कसा आहे तो ग्राफ, तर तो ग्राफ इथे आपण प्लॉट करूया, लक्षात येईल, बरोबर की नाही. इथं y ऍक्सिस वर मोलर कंडक्टिव्हिटी घेतली, x ऍक्सिस वर काय घेतलंय, स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आता आपण एक सोल्युशन कन्सिडर करूया, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन, बरोबर की नाही. कोणतं सोल्युशन कन्सिडर करायचं, मी आता असं म्हटलं KCl सोल्युशन आहे, बरोबर की नाही. कोणतं, KCl सोल्युशन. याचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला त्याचं आपण मोलर कंडक्टिव्हिटी मेजर करणार, बरोबर की नाही. सपोज त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कॉन्सन्ट्रेशन C किंवा स्क्वेअर रूट C. KClचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला किती घेतलं, 1 मोलार, बरोबर. नंतर 0.1 मोलार, नंतर 0.01 मोलार. हे म्हणजे काय करतोय, कॉन्सन्ट्रेशन कमी कमी करतोय, म्हणजे आपण काय करतोय, सोल्युशनला डायल्यूट करत चाललोय, बरोबर की नाही. मग 1 मोलार सोल्युशन जेव्हा असेल तेव्हा साधारणपणे कॉन्सन्ट्रेशन आणि मोलर कंडक्टिव्हिटी, आयन्सची कंडक्टिव्हिटी, तर त्याचा ग्राफ किती येईल, इथे येईल, बरोबर की नाही. मोलर कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन, 1 मोलर कॉन्सन्ट्रेशनला. नंतर कॉन्सन्ट्रेशन काय केलं, 0.1 मोलार. आता 1 मोलार साठी इथं आला पॉइंट, 0.1 मोलारला मोलर कंडक्टिव्हिटी तो कुठे येणार आहे, सपोज या इथं आला, बरोबर. आणि 0.01 मोलारला सपोज कुठे आला, तो या ठिकाणी आला, बरोबर.
याच्यावर आपल्याला असं लक्षात येतं की हा ग्राफ कसा असणार आहे, तर इट इज स्ट्रेट लाईन. पहा पहिला पॉईंट, ग्राफ कसा आहे, स्ट्रेट लाईन आहे. पहा आता कॉन्सन्ट्रेशन पहा इकडे वाढत जाते आणि इकडे कमी कमी होत जाते. पहा जसं जसं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत चाललंय तसं तशी मोलर कंडक्टिव्हिटी काय होत चालली, वाढत चालली. बरोबर की नाही. पहा म्हणजे ऑन डायल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी, पहा बरं का, ऑन डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन कमी होते म्हणजे डायल्युशन वाढते. पहा ऑन डायल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी इज रॅपिडली इन्क्रीजेस. बरोबर की नाही. काय म्हणायचं इथं, तर ऑन डायल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी इज रॅपिडली इन्क्रीजेस. पहा मोलर कंडक्टिव्हिटी इज रॅपिडली इन्क्रीजेस. मोलर कंडक्टिव्हिटी काय होते, वाढत जाते इकडे जसं जसं आपलं डायल्युशन होत जाईल. बरोबर की नाही. पहा आणि जसं जसं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाईल. पहा बरं का, आता इथे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन या पॉइंटला किती असणार आहे, 0. पहा आणि आता हा ग्राफ कसा मिळाला, आता लिनियर मिळालाय. हाच ग्राफ जर समजा मी आता काय केला, एक्स्ट्रापोलेट केला. एक्स्ट्रापोलेट केला म्हणजे काय, हाच ग्राफ आपण असं इकडं वाढवत गेलो. बरोबर की नाही. काय केलं, एक्स्ट्रापोलेशन, याला काय म्हणायचं, ग्राफ आपण वाढवला. पहा तर इथं आपल्याला काय मिळणार आहे, या 0 कॉन्सन्ट्रेशनला सोल्युशनची काय मिळेल, मोलर कंडक्टिव्हिटी. आणि या 0 कॉन्सन्ट्रेशनला जी मोलर कंडक्टिव्हिटी मिळते त्याला काय म्हणायचं, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. काय म्हणायचं, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. पहा मग ऑन डायल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी इज रॅपिडली इन्क्रीजेस and approaches to maximum limiting value. Approaches to maximum limiting value. काय ही मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यू एक्स्ट्रापोलेट केल्यानंतर approaches to maximum limiting value. आणि या मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यूला काय म्हणायचं, तर मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन किंवा मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. इनफायनाइट डायल्युशन म्हणजे काय, आपण खूप पाणी ओतत गेलो त्याच्यामध्ये. बरोबर की नाही. परंतु मोलर कंडक्टिव्हिटीवर नंतर काय परिणाम होणार आहे, एका ठराविक पॉइंट नंतर नाही, ती जेवढी आहे तेवढीच राहणार. बरोबर की नाही. पहा अँड इट अप्रोचेस टू मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यू अँड इट इज कॉल्ड, काय म्हणायचं त्याला, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. बरोबर की नाही. मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. बरोबर की नाही. पहा थोडक्यात आपल्याला काय लक्षात येतं का, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची जी मोलर कंडक्टिव्हिटी आहे तर ती कशी डिटरमाइन करायची, हा लिनियर ग्राफ एक्स्ट्रापोलेट करून. बरोबर की नाही. पहा पुढे काय सांगणार आपण, तर लॅम्बडा झिरो व्हॅल्यू म्हणजे काय, मोलर कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन. पहा तर पुढे काय म्हणणार, दी लॅम्बडा झिरो व्हॅल्यू कोणाची, ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बरोबर की नाही. लॅम्बडा झिरो व्हॅल्यू ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज डिटरमाइंड बाय, कशी डिटरमाइन करणार, इज डिटरमाइंड बाय एक्स्ट्रापोलेटिंग द लिनियर ग्राफ. इज डिटरमाइंड बाय द एक्स्ट्रापोलेशन ऑफ लिनियर ग्राफ. बरोबर. पहा म्हणजे आता आपल्याला इथं जे स्ट्रेट लाईन मिळाली, या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं असेल पहा, तर ते इक्वेशन आपण इथं पाहणार आहोत. पहा स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आहे, कशा प्रमाणे असतं, y इज इक्वल टू mx प्लस c. बरोबर की नाही. y इज इक्वल टू mx प्लस c. पहा आता स्ट्रेट लाईनचं इक्वेशन पहा कसं असतं, y इज इक्वल टू mx प्लस c. y म्हणजे काय, y ऍक्सिस वर आपण काय घेतलेलं y ऍक्सिस वर, तर मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा. बरोबर की नाही. पहा m म्हणजे काय, स्लोप.
एक्स म्हणजे काय, एक्स ऍक्सिस वर काय घेतलंय पॅरामीटर, तर एक्स ऍक्सिस वर आपण काय घेतलंय, स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन पहा. आता हा स्लोप काय आहे, सपोज जर हा स्लोप आहे ए, बरोबर की नाही, पहा कॉन्स्टंट असेल तो, बरोबर की नाही, स्लोप कसा असेल, कॉन्स्टंट पहा, आणि स्क्वेअर रूट सी, बरोबर की नाही, प्लस हा सी म्हणजे काय, तर हा इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट काय आहे तो, लॅम्बडा 0, बरोबर की नाही. परंतु इथं काय होतं रे, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इकडे डिक्रीज होत जाते, स्लोप कसा आहे ना, निगेटिव्ह, बरोबर की नाही पहा. तर इथं काय म्हणायचं, बट स्लोप इज निगेटिव्ह, बरोबर की नाही पहा. आणि निगेटिव्ह वाला स्लोप म्हणजे काय येणार इक्वेशन, तर लॅम्बडा इज इक्वल टू मायनस ए अंडर रूट सी प्लस लॅम्बडा 0, म्हणजेच आपल्याला कसं लिहिता येईल हे, तर लॅम्बडा 0 मायनस ए इंटू अंडर रूट सी. आणि हा ए काय आहे, तर वेअर ए कसा असेल, वेअर ए इज कॉन्स्टंट, बरोबर की नाही, ए काय कॉन्स्टंट आहे, अँड इट डिपेंड्स ऑन टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट. कोणावर डिपेंड असतो हा ए, इलेक्ट्रोलाइटच्या टाइपवर. म्हणजे काय, तर पहा सपोज NaCl आपण सोल्यूट घेतलं, NaCl, बरोबर की नाही पहा, हे NaCl काय, एक कॅटायन एक ऍनायन, चार्ज काय एकच आहे. किंवा KCl घेतला, पहा हे काय आलं, 1:1 टाइप ऑफ सोल्यूट, बरोबर काय पहा. आता मी असं घेतलं MgCl2, बरोबर की नाही, किंवा BaCl2 असं सोल्यूट घेतलं, पहा कॅटायन एक ऍनायन 2, बरोबर की नाही पहा कसं आले सोल्यूट, पहा इथे कॅटायन एक ऍनायन 2 1:2 टाइप मध्ये सोल्यूट आलं, बरोबर की नाही पहा. म्हणजे ए ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे, तर इट इज डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ सोल्यूट किंवा नेचर ऑफ सोल्यूट, बरोबर की नाही पहा. आता हा जो एवढा सांगितलेला पार्ट आहे याचा तुम्ही काय घ्यायचा आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, म्हणजे मला बोर्ड रब करून आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइट साठी एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे, बरोबर. आता नंबर 4 म्हणूया आपण. नंबर 4 मध्ये काय घेणार आपण, तर फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. आता वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत. पहा काय म्हणायचं मग पुढं, फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. आता वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपण पुन्हा काय करायचं, मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा आणि कॉन्सन्ट्रेशन सी यांचा ग्राफ प्लॉट करू. पहा आपण असं म्हणूया, ग्राफ ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी लॅम्बडा अँड कॉन्सन्ट्रेशन काय स्क्वेअर रूट सी इज. पहा त्या ग्राफचं नेचर पहा, तो ग्राफ कसा असेल, तर पहा या ग्राफ प्रमाणेच घ्यायचं आहे. इथं y ऍक्सिस वर मोलर कंडक्टिव्हिटी, x ऍक्सिस वर स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. पहा आता ह्या वीक इलेक्ट्रोलाइट आपण फॉर एक्झाम्पल कोणते घेतलं, ऍसिटिक ऍसिड. हे वीक इलेक्ट्रोलाइट. हे वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, का ज्या इलेक्ट्रोलाइटचं पाण्यामध्ये अंशतः डिसोसिएशन होतं, कंप्लीट डिसोसिएशन होत नाही, अंशतः होतं, पार्शियल डिसोसिएशन, त्याला काय म्हणायचं, वीक इलेक्ट्रोलाइट. पहा मग त्यांचा ग्राफ कसा मिळतो आपल्याला, तर ग्राफचं नेचर पहा याप्रमाणे मिळतं, वीक इलेक्ट्रोलाइटचा ग्राफचं नेचर, बरोबर. हा आता याच्यावर काय लक्षात येतं, डायल्युशन करत चालू म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करत चालू, तर काय होणार आहे, मोलर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाते, बरोबर की नाही. पहा मग ऑन डायल्युशन मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज इन्क्रीजेस, बरोबर की नाही. काय म्हणणार इथं मग, तर ऑन डायल्युशन काय म्हणायचं, ती मोलर कंडक्टिव्हिटी, पहा मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. पहा ऑन डायल्युशन दी मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट is rapidly increases, बरोबर की नाही. परंतु हा ग्राफ लिनियर आहे का, नाही, बरोबर की नाही. पहा मग पुढे काय सांगणार, तर दी
ग्राफ ऑफ मोलर कंडक्टिविटी वर्सेस स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज नॉट लिनियर. बरोबर की नाही? ग्राफ हा लिनियर नाही. बरोबर की नाही? कसा आहे तो ग्राफ? कर्व आहे. बरोबर. मग आता या वीक इलेक्ट्रोलाइटची इथे झिरो कॉन्सन्ट्रेशनला कॉन्सन्ट्रेशन झिरो असताना मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येईल का? हा ग्राफ आपण एक्स्ट्रापोलेट केला तरी वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट होईल का ती लाईन? नाही होणार. बरोबर की नाही? म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशनला वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करता येणार नाही. बरोबर की नाही? म्हणून काय म्हणायचं? देअरफॉर मोलर कंडक्टिव्हिटी मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ weak electrolyte molar conductivity of weak electrolyte at zero concentration at zero concentration molar conductivity of weak electrolyte at zero concentration cannot be determined by एक्स्ट्रापोलेशन मेथड. बरोबर की नाही? म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी झिरो कॉन्सन्ट्रेशनला एक्स्ट्रापोलेशन मेथड म्हणजे काय? असा हा जसा ग्राफ एक्स्ट्रापोलेट केलाय तशा मेथडने वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी झिरो कॉन्सन्ट्रेशनला डिटरमाइन करता येणार नाही. मग कशाने डिटरमाइन करता येईल वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी झिरो कॉन्सन्ट्रेशनला? तर एक लॉ आहे आणि त्या लॉचं नाव आहे कोलार्च लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. बरोबर की नाही? म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी कशाने डिटरमाइन करायची? तर कोलार्च लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. बरोबर की नाही? मग तो कोलार्च लॉ काय आहे तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. बरोबर की नाही? तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.